प्रेज द लॉर्ड. आज मी तुमच्याशी फारच गंभीर विषयावर बोलणार आहे, तो म्हणजे नरक. बायबलमधील नवीन करारामध्ये 162 वेळा नरकासंबंधी वचने लिहिण्यात आलेली आहे. 162 संदर्भांपैकी 70 संदर्भ स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने बोललेले आहेत. जर आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर स्वर्ग आणि नरक यावरही आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल. खरंच नरक आहे, ही केवळ एक भीती घालण्याची गोष्ट नाहीये, पण बायबलमध्ये स्पष्टपणे याबद्दल सांगितले आहे. मत्ती 25:46 मध्ये लिहिलेले आहे, ते तर सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील. नरक म्हणजे देवापासून कायमचे दूर होणे, न संपणाऱ्या यातना, पश्चाताप. बायबलमधील लूक 16:23 आणि 24 या वचनांमध्ये आपण पाहतोय एका श्रीमंत मनुष्याची कथा, जो अधोलोकात यातना भोगत असतो आणि तो म्हणतो, बापा अब्रामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळामध्ये मी क्लेश भोगत आहे. हे सर्व भीतीदायक आहे, पण हे आपल्याला सावध करण्यासाठी आहे, कारण देवाची इच्छा नाही आहे की आपण कोणीही नरकात जावं. 2 पेत्र 3:9 मध्ये असं सांगितलं आहे की कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, परंतु सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. आज प्रश्न आहे की आपण कोणता मार्ग निवडतो. आपण जगिक गोष्टींकडे धावतो की आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, की जो म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आजच त्याच्याकडे या येशूवर विश्वास ठेवा आणि पश्चाताप करा व अनंत जीवनाचा मार्ग स्वीकारा. नरकाची चेतावणी ऐका. येशूने आपल्यासाठी क्रूसावर प्राण दिला, आपल्या पापांची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. तो म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. त्याने आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला आहे, कारण एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवट होईल आणि त्या क्षणी तुमचा निर्णय ठरलेला असेल, जीवन किंवा नाश. निवड तुमची आहे. प्रभू येशू तुमच्यावर कृपा करो आणि तुम्हाला सत्याचा मार्ग दाखव. आजच त्या देवासाठी तुमचं हृदय उघडा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक लोकांपर्यंत देवाचं सत्य पोहोचेल. प्रेज द लॉर्ड.